तर आज आपण काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या जीवनामध्ये सतत आपण वापरत असतो. ते अंगवळणी एवढं करतो की आपल्याला ती रोजची सवय लागते. काही पदार्थ आपल्या जीवनामध्ये येतात पण आपण त्याची शास्त्रीय माहिती वगैरे करतो. म्हणून आपल्या संपूर्ण भारत देशाचा अभ्यास केला तर प्रत्येक राज्याप्रमाणे तिथली आहाराची व्यवस्था निर्माण. अगदी पंजाबमध्ये जर गेला तर गव्हापासून सगळे पदार्थ बनवतात. तुम्ही केरळमध्ये जर गेला तर खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना निर्माण. तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला तर तुम्हाला तांदळाचे पदार्थ सगळे करून टाकले. उदाहरणार्थ इडली, त्यानंतर भात आणि रस्सम असे पदार्थ सगळे तुम्हाला पडायचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारी, नाचणी, भरड धान्य जे आहे याचा वापर आपल्या जीवनामध्ये. आणि ही पिकं जी आहेत ती पिकामुळे आपण संपूर्णपणे जीवन काढून चांगल्या जगत असतो. काही पिकं नगदी पिकं असतात. नगदी याचा अर्थ आपण इंग्रजीमध्ये कॅश क्रॉप. कॅश क्रॉप म्हणजे ते विकल्यानंतर लगेच आपल्याला पैसे. उदाहरणार्थ तंबाखू आहे, त्यानंतर तेल आहे, त्यानंतर कापूस आहे. हेच एक पिकं जी आहेत ती पिकं यावेळी येतात आणि ते विक्री केल्यानंतर लगेच पैसे म्हणजे त्याला कॅश क्रॉप असतो. तसेच एक कॅश क्रॉप त्या पिकाची आपण आज माहिती पाहणार आहोत. त्याचं नाव आहे सर्वांना माहिती आहे ऊस जे आहे. ऊस ऊसाची माहिती आपण पाहणार. आता ऊस नावाचा जो काय पीक जे आहे हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात येतो. त्याबद्दल मी तुम्हाला एक ऊसाचा नमुना आणलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो पूर्ण वाक्यात करून याला ऊस असे म्हणतात. याला ऊस सर्वांना माहिती आहे, सर्वांचा परिचय. पण याची शास्त्रीय माहिती आज आपण बरोबर. आता हा ऊस म्हणल्यानंतर कोणत्या ठिकाणी आपण कोणत्या राज्यात जगामध्ये आपण जर अभ्यास जर केला तर इथं आपण काय पहिला जो मुद्दा देणार आहे बघा. भारत, ब्राझील, इत्यादी देश सगळ्यात जास्त ब्राझीलमध्ये जास्त ऊस पिकवतात. त्यानंतर आपल्या भारत इथेनॉल हा प्रकार जो आणला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायचा ब्राझील देशातून आणि म्हणून आपण जर विचार केला तर हे स्थळ जे आहे ते भारत, ब्राझील आणि चीन, क्युबा आहे. तर अशा प्रकारचे देश जगामध्ये काय करतात ऊसाचं पीक घेतात आणि ऊसापासून अनेक पदार्थ तयार. पण भारताचा आपण जर अभ्यास केला तर कोणकोणती राज्ये जास्त आहेत तर आपण ते नकाशाद्वारे करू. हा आपल्या भारताचा नकाशा बरोबर. या नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची राज्ये ऊस
पालक जे काही राज्य आहे ती राज्य याच्यामध्ये पहिलं जे आहे ते हा महाराष्ट्र जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर उत्तर प्रदेश जो आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त ऊस. त्यानंतर याच्यामध्ये कर्नाटक जे आहे आणि त्यानंतर तामिळनाडू जे आहे या राज्यामध्ये त्यानंतर ऊस खातो पिकतो. म्हणून नकाशाची आपण जर ठिकाण जर बघितली तर त्याच्यामध्ये उत्तर भारत आणि महाराष्ट्र याच्यामध्ये दोन प्रकारे आपण जर अभ्यास केला तर इथून काय पिकवले जातात तिथे आपण कारणावर बघतात. पहिल्यांदा आपण इथं स्थळामध्ये की भारतामध्ये महाराष्ट्र इत्यादी मध्ये सुद्धा आणि दुसरी राज्य सुद्धा काय करतात ऊस खातो पिकवतात. तर आता हे ऊस पिकवल्यानंतर आपण जर एका स्थळ बघितल्यानंतर या ऊसाचा आपण जर विचार केला तर या राज्यामध्ये ऊस जास्त. आता ऊस चांगला कुठे कोण सांगितलं ऊसाचं पीक कोणत्या ठिकाणी चांगलं? काळी माती आणि जिथं पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी ऊस जास्त होतं. तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर यांना जमीन जी लागते याला जमिनी लागते काळी कसदार म्हणजे ज्या मातीमध्ये 52% पाण्याची क्षमता. आपला जो दख्खन जे आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दख्खनचा भाग कोणता समजा आपण नकाशा असं तर काढला तर हा जो भाग जो आहे म्हणजे दख्खनचे पठार म्हणतो या प्रदेशामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त. असं एक वर्णन केलेलं आहे या मातीचं की मानवाचा पाय जर उचलून ठेवला याच्यामध्ये तर मानवाच्या पायाच्या अंगठ्याला सुद्धा अंकुर फुटतील एवढी ताकद कशात आहे या जमिनीत. त्याला रेगुड बोलतो आपण त्याला काळी कसदार म्हणतो काळी कापसाची जमीन म्हणतो कारण याच्यामध्ये कापूस पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं जातं म्हणून याचं महत्व जास्त. महाराष्ट्रामध्ये 19 वेळा ज्वालामुखीच्या प्रक्रियेमधून ते थंड झाल्यानंतर बेसाल्ट खडकापासून ही माती निर्माण ही झाला कोणता आहे काळ. या मातीमध्ये पिकापासून सगळ्यात ऊस काळी कसं आणि निचरा पाहिजे पाणी लगेच घे पाणी जमीन लगेच उताराच्या दिशेने केले. जर आपल्याकडं तासगाव भागामध्ये सगळ्यात जास्त कोण केलं जातो हा सांगा तुम्ही सांगा पूर्ण वाक्य सांगा जास्त घेतलं. आता पुढं प्रश्न असा आहे काय घेतलं या भागात द्राक्ष चांगली आहे वातावरण द्राक्ष पिकासाठी पोषक अजून काय पाणी नाही तर इथे कसं आवडतं तुम्हाला
इथलं जी जमीन जी आहे द्राक्षाला जमीन जी आहे पाण्याची निघलेली नाही. लगेच मुळं काय झाली पाहिजे या जर भिजवून ठेवली मुळं तर ते येत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष येत नाही. त्याचे कारणच काय पाणी जे आहे ते जमिनीमध्ये काय मासतो बोलावा काय मासतो त्यामुळे तिथे येऊ शकत नाही. इकडे जमीन अशी आहे की तिथं राहू शकते आणि या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की हवामान त्याला काय अनुकूल आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तर या ठिकाणी काय होतं द्राक्ष पीक चांगलं तसं नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकतं. अशा पद्धतीचा सुद्धा परिसर द्राक्षासाठी काय होतं अनुकूल आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तसं जमिनी ही ऊसासाठी काळी कसला पाहिजे मीच त्यात पुढचा मुद्दा आपण जर त्याबद्दल घेतला कोणतंही पीक येण्यासाठी तापमानाची गरज असते. कोणत्या तापमानात काय आलं पाहिजे हे ठरलेलं आहे. आता काश्मीरमध्ये तुम्ही गेला आणि जर ऊस लावला तर येऊ शकणार नाही. कारण तिथं 16 डिग्री 5 डिग्री मायनस मध्ये तिथं हवामान असतं त्यामुळे ते येऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी केशर जे आहे ते जग प्रसिद्ध आपल्याला आणि म्हणून काही परमेश्वरानं अशा प्रकारचे पिकं तयार केलेली आहेत की त्याच प्रदेशामध्ये येतात इतर ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जर विचार केला तर ज्या ठिकाणी तापमान म्हणजे किती लागतं याला 31 ते 34 सेंटीग्रेड तापमानामध्ये ऊस कापू आणि म्हणून हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे तापमान जे आहे ते आपल्याला तापमान. आता याला हवामान पण लागतं. आता उदाहरणार्थ आपण मुंबईला सुद्धा घेत नाही त्याचं तिथला हवामान कसं आहे उष्ण आणि दमट आहे. म्हणजे जो धागा निर्माण होणार कापसाचा तो कोरडा झालाच पाहिजे पण तुटला नसला पाहिजे. म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण हवेमध्ये असेल म्हणून इथं सुद्धा उसाचं तापमान जे आहे त्याला हवामान जे लागतं ते उष्ण आणि दमट काय उष्ण आणि दमट आहे. म्हणजेच आर्द्रतेचं प्रमाण 50% पर्यंत पाहिजे त्यामध्ये हवेमध्ये तरच ऊस पीक काय होतं चांगलं. असा असेल त्या ठिकाणी ऊस पीक चांगलं प्राप्त होऊ शकतं. आता याच्यामध्ये हवामान उष्ण दमट कसं आहे काळे कसदार जमीन पाहिजे तरच ऊस पीक होतं चांगलं. आता ऊसाचा उपयोग काय जर पीक वगैरे काढलं त्याचा उपयोग काय तर आपण त्याचा विचार करणार. ऊस हा नावाचं जे पीक जे आहे या प्रत्येक याच्या अवयवाचा काय केला उपयोग. आता उदाहरणार्थ वरचा आपण ज्यावेळी कारखान्यात पाठवला त्यावेळी आता काय केलं भुका मशीन आणि मग त्यानंतर त्याचा रस काढला. रस काढल्यानंतर त्याचं काय आलं ते पाडत आहे त्याचा कोंडा तयार म्हणजे याच्यापासून मळी येते. मळीपासून आपण काय करतो अल्कोहोल तयार करतो. त्यानंतर इथेनॉल तयार करतो आणि इथेनॉल पासून काय करतो आपण पेट्रोलमध्ये 10% आता पेट्रोलमध्ये मिक्स करतो. म्हणजे इथेनॉल सुद्धा याच्यापासून तयार केलं जातं. मळीपासून अल्कोहोल तयार त्याला स्पिरिट पण आपण स्पिरिट पण याच्यापासून तयार केलं जातं. त्यानंतर महत्वाची गोष्ट आपण तुम्ही जे काय देताय कागद जे आहे ह्या कोंड्यापासून येते. कोंड्यापासून कागद सुद्धा आहे. हार्डबोर्ड सुद्धा कोंड्यापासून तयार होतो. इथं आपल्याला कडेपूरला कारखाना आहे तर याच्यामध्ये उसाच्या शेपाळाचा 90% पाणी वगैरे सगळं हार्डबोर्ड अशा प्रकारचं हे हार्डबोर्डच आहे उसाचा कोंडा याच्यामध्ये आहे. हे सगळं कुठलाही याचा अवयोग काय होतं विनाकामी आहे असं नाही. सगळा उपयोग असणार म्हणजे
आणि त्याच्यापासून दुसरी गोष्ट काय म्हणजे साखर. ही साखर जी आहे ती आपल्या जीवनामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दुपार मला ज्यावेळी गोड पदार्थ करायचे असतात त्यावेळी साखरेचा वापर आपण करतो. साखर चांगली शुद्ध तयार व्हायची गंधकाचा वापर केला. हे सगळं जे आपण जर विचारात जर घेतलं तर या ऊसापासून सगळ्यात जास्त उत्पादन होत असेल तर साखर. आणि जगभर आपण काय होतं ज्या ज्या देशाला पाहिजे त्या दुसरा एक पीक आहे त्याच्यापासून साखर तयार केली जाते. ते कोणतं पीक आहे? ऊस. ऊसाऐवजी विचार करा तिच्यापासून साखर, अल्कोहोल, इथेनॉल, गूळ, कच्ची साखर यांचं काढून आता ती मळी जी आहे ती शेतात आंबरी टाकली तरी सुद्धा खतमुद्रेला टाकून त्याचा वापर म्हणजे कोणती याच्यापासून अवयव जे आहे नष्ट होत नाही याचा उपयोगच प्राप्त होऊ शकतो. म्हणून साखर जे आहे तर साखर काय गोड आहे. बीट नावाचं जे बीट जे असतं तर बीटापासून साखर तयार केली जाते. क्युबा नावाचं जे राष्ट्र जे आहे ते सगळे जगभर क्युबा काय बीटापासून साखर तयार करून जगभर तसं भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त ऊस उत्पादन त्यानंतर पुढचा भाग जे आहे त्याच्या जाती कोणत्या आहेत? ऊसाच्या जाती म्हणजे ऊसाच्या जाती सुद्धा प्रसिद्ध आहे. आता उदाहरण काही 27 नावाची गोष्टी आहे. 27 प्रत्येक पाठीमागे खूप 27 खूप 80 खूप भाकरी ओके. तर हे को काय लावलं जातं? कोळीमधून काय कोळीमधून हे तामिळनाडू. तर कोळीमधून या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र पहिल्यांदा निर्माण म्हणून कोळीमधून म्हणून को असं दिलं. लक्षात. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला साखर कारखाने सगळ्यात जास्त कोणत्या आपल्या जिल्ह्यात आहेत? अहमदनगर जिल्ह्यात. अजून कोण सांगेल? साखर कारखाना आपल्याकडे अहमदनगर जिल्हा एक नंबर, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये विशेषतः सर्वात जास्त काय साखर कारखाने आहेत. जर आपण जर बघितलं तर ऊसाचं हवामान उपयोगाचे राज्य आणि कारखाने आपण जिल्ह्यामध्ये आर्थिक जे उलाढाल जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये साखरेवर जास्त म्हणून साखरेची सुद्धा कारखाने दोन प्रकार, खाजगी कारखाने आणि सहकार तत्वावर चालणारे कारखाने. आता सहकार तत्वावर काही मोहित चालू खाजगी तुमच्या परिसरात सहकारी साखर करायला असणार कारखान्याचं पूर्ण नाव सांगितलं. डॉक्टर
तुमच्या परिसरात सगळ्या नागेवाडी तुमच्या ह्यावेळी कोणाकडे आहे का कारखाना? दुष्काळ तुमच्या तुमच्या शेतातला दूध जातो त्या कारखान्यात तुम्हाला कृष्णा कारखाना आहे, वसंतदादा कारखाना आहे, तो आशिया खंडाचा एक महत्वाचा कारखाना आहे. कृषी शेती 11,000 आहे आणि सगळ्यात मोठा सहकारी साखर कारखाना पाटील सहकारी साखर कारखाना सांगली. सगळ्यात जास्त पारितोषिक मिळालेला आतापर्यंत छत्रपती शाहू कारखाना कागद. अशी कितीतरी आपल्या मार्गामध्ये सुद्धा एक कारखाना आहे. काय कारखान्याचं नाव? प्रसिद्ध पावसाळी नागनाथ अन्नाचा कारखाना जे आहे, नागनाथ अन्नाचा कारखाना जे आहे, तो सगळ्यात जास्त सहकार तुम्हाला कारखान्यामध्ये लागली पाहिजे तर 1 वर्ष ऊस तोडायचा, 1 वर्ष ऊस तोडायचा, तो कारखान्यावरती झाल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांना मोफत शिवाय 1 रुपयाला जेवण हे सगळं ते म्हणजे सगळा कारखाना तुम्हाला शेतकऱ्यांचा. अशा पद्धतीने ऊस नावाचं जे पीक जे आहे त्या पिकापासून आपण बघितलं पैसे देणार काय आहे पीक आहे. या ऊसाची आपण काय केलेली माहिती पाहिजे आहे. तर त्याची लागण जी केली जाते ऊसाची, तर ते इथे एक डोळा आहे बघा, त्यानंतर इथे एक डोळा आहे आणि त्यानंतर इथे जमिनीमध्ये असं जर तुम्ही लावला तर 3 ठिकाणी त्याला अंकुर येतो. बरोबर, त्याला लागण जे म्हणतो आपण कांडी लागण. पण इथं कट केला आणि डोळामध्ये ठेवला असता तर असे 3 डोळे वेगळे केले तर त्याला डोळा पडतो. एक डोळा अर्ध्या फुटावर लावला तुम्ही गेला तर त्याला काय कोंब येतो. कोंब बरोबर 49व्या दिवशी काय करायचा, मोडायचा. मोडल्यानंतर परत त्याला 10-15 काय कोंब परत येतात. त्याच्यामध्ये ते काय निर्जीवी असतात ते काढून टाकायचे आणि 5-6 राखून एक डोळा पद्धतीने ऊसाचं उत्पादन चांगले करू शकतं. ऊसाची देखभाल जी आहे ते आपण करू शकतो लागण पद्धतीने ऊस चांगला. आणि आळशी लोकांचं पीक आहे सध्या, कारण हे पाणी कधी टाकलं काय झालं त्याचा काय परिणाम होत नाही. जरी वादळ आलं काय झालं नाही, पाऊस जरी गेला तरी मुख्य जे छोड जे आहे ते राहतं आणि जे कुणाला लागतं कारखान्याला लागतं. तर याच्यापासून आपण सगळे कुटुंब जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते समृद्ध झालेलं आपल्याला. अशा प्रकारे हे पीक जे आहे ते आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. शहरा पिकाचं म्हणजे ऊस या पिकाची आपण किमान माहिती पाण्याचा पद्धती केलेली आहे. त्याच्यामध्ये स्थळाची माहिती आपण बघितली आहे, जमीन बघितलेली आहे, तापमान बघितलेलं आहे, त्यानंतर त्याचं हवामान काय लागतं बघितलेलं आहे, त्याचा उपयोग काय बघितलेला आहे, जाती कोणती आहे ते बघितलेले आहे. आणि अजून तिची माहिती उर्वरित माहिती आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. आणि अशा पद्धतीनं आज आपण ऊस या पिकाची काहीतरी माहिती पाहिजे. आता यानंतर मी काही प्रश्न आहे असू द्या आपण चर्चा. तर ऊसाचं स्थळ असणारे कोणकोणते प्रदेशाचे नाव सांगितले? भारत एकच आहे का? भारत, चीन आणि ब्राझील हे जगामध्ये देश जास्त उत्पादन करतात. त्यानंतर याला जमीन कोणत्या प्रकारे आहे? ऊसाला जमीन कोणत्या प्रकारची आहे? बाकी सांग. पूर्ण वाक्य सांगा. उसाला जमीन काळी बसणार आणि पाण्याचा निचरा असणार. ओके, बरोबर. तर याच्यामध्ये असे प्रश्न पडतात प्रश्न. तापमान किती लागतं उसाला? तापमान पूर्ण वाक्याचा उसाला तापमान 31 ते 34 सेंटीग्रेड. त्यानंतर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हवामान कोणत्या प्रकारचं लागतं? मोडे
उष्ण आणि दमट हवामान. गृहपाठ आता घेऊन घ्या. ऊसापासून तयार होणारे पदार्थ जे आहेत याची यादी तयार करू ना. याची यादी तयार करून